नमस्कार मित्रांनो, आपण एकदा का भिवंडी बायपासकडून प्रवास सुरू केलात की भिवंडीकडील दुसरा बायपास म्हणजेच वडपे बायपास कधी येतो हे कळत सुद्धा नाही। ज्या गतीने आपल्याला प्रवास व्हायला हवा होता त्यापेक्षा कितीतरी पट सुसाट वेगाने हा प्रवास होताना दिसतो। 12 किलोमीटरचे हे अंतर कापायला फक्त 5 ते 6 मिनिटे लागतात। येथे 4-4 लेनच्या 2 मार्गिका व 2-2 लेनचे सर्व्हिस रोड बघायला मिळतात। अक्षरशः आपले वाहन येथून जाताना 120 ते 160 चा स्पीड पकडते, पण मात्र हा रस्ता जेवढा स्मूथ असायला पाहिजे होता तेवढा नाहीये। येथे खूप व्हायब्रेशन जाणवतात, गाडी खूप जम सुद्धा करते, त्यामुळे भविष्यात येथे अपघात होण्याचे प्रमाण वाढेल हे मात्र नक्की। असा सुसाट प्रवास करून आपण वडपेजवळ पोहोचलो की आपल्या गाडीचा वेग आपोआपच मंदावतो। येथे फ्लायओव्हरचे काम सुरू असल्याचे दिसून येते। अतिशय संत गतीने सुरू असलेल्या या कामामुळे संध्याकाळी भली मोठी ट्रॅफिकची रांग इथे बघायला मिळते। वडपे गोडाऊन झोनमधून निघणारी वाहने व उपलब्ध अपूर्ण जागा यांमुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात हा ट्रॅफिकचा त्रास बघायला मिळतो। येथून एक रस्ता भिवंडी शहराकडे जात असल्यामुळे पडगा भिवंडी हा मार्ग वर्दळीचा मानला जातो। शिवाय वडपे गोडाऊन झोनचा मार्ग सुद्धा येथेच निघत असल्यामुळे दुहेरी वाहतूक कोंडे इथे बघायला मिळते। प्रशासनाने या ब्रिजच्या कामाचे नियोजन करून लवकरात लवकर कामांची पूर्तता कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून सामान्य प्रवाशांचा वेळ व पैसा हे दोन्हीही बचत होईल। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण भिवंडी बायपास ते वडपे बायपास इथपर्यंतचा प्रवास पाहिला। हा प्रवास तुम्हाला कसा वाटला किंवा या प्रवासातील कामांचे अपडेट आपल्याला जर काही माहिती असतील तर मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता मात्र या व्हिडिओचा करूयात आपण एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।